तर मित्रांनो तुम्ही म्हणशान आलं तू एकला या लिफ्ट मध्ये नेमकं करू काय राहिला. तर मित्रांनो आजचा आपला दुसरा दिवस उगला तरी आपण काय पोहोचलो नाही बरं का ठेप्यावर. अवतार तर असं झाला बोजस काही एक महिन्या पण आंघोळ केलेली काय आपण. रायपूर आपल्यापासून अजून बी 55 किलोमीटर लांब आहे भाऊ. रायपूरच्या सिटी मध्ये तर आलतोच आपण, पण मग विषय असा होता गर्दी बी लागली आपल्याला. आणि विषय असा होता आपल्या गाडीत आहे ना टायमिंगचा माल होता, पण या गर्दीमुळे आज आपल्याला लेटच होणार आहे. नदीला तर पाणी होतच बर का, पण नजारा गाया बघत होत्या त्याला अवघडच काम आहे भाऊ यांचं. तर सिटी मध्ये आल्यावर रस्ते असल्यामुळे काय कळानच भाऊ, त्याच्यामुळे आपण सरळ सोपं डायरेक्ट मॅप लावून चाललो भाऊ. फायनली मग आपण एक परच मंडी मध्ये आलो बर का. आपल्याला यायला थोडा उशीर झाल्यामुळे मोकार गर्दी झाली भाऊ. मग फटाफट गाडी वळून आपण दिली भाऊ उभी करून. खाली करायचं म्हणल्यावर आपल्याला रातच्या बिश्य तर सोडावं लागेल ना. आणि आपल्या गाडीमध्ये ऍपल होते आपल्याला माहितीच नव्हतं. बरं झालं माहित नव्हतं, नाहीतर एखादं खाल्लं असतं मी. तेवढ्यात तिथं लेबर आलं आणि 1 घंट्याच्या आत त्यांनी लगेच आपली गाडी खाली केली बर का. चला मग आज गाडी बी भरायला जायचं आपल्याला. मग निघलो बर का गाडी घेऊन. फायनली मग आपण ट्रान्सपोर्टला आलो बर का. गाडी बिडी दिली उभी करून. ट्रान्सपोर्ट वाल्याकडे जाण्यासाठी लिफ्ट होतं, मग आपण त्या लिफ्ट मध्ये बसलो भाऊ. चायला रूम वर तर आलो, पण रूम तर बंदच आहे भाऊ. चला मग आता जावं लागेल परत खाली. तर आज गाडी भरण म्हणून आपल्याला गॅरंटी कमीच होती बरं का. मग आपण फटाफट आंघोळ करून घेतली मस्तपैकी. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.